करण्यात आलं होतं. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ इथं काल तोरणमाळ रंग निसर्गाचे महोत्सव 2026 याचा आमदार आमशा पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेट्टी यांच्या उपस्थितीत आदिवासी पारंपरिक वाद्य वाजवून शुभारंभ करण्यात आला. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा नियोजन समितीच्या वतीने तोरणमाळ इथल्या यशवंत तलावाच्या किनाऱ्यावर या 3 दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचं दर्शन, पारंपरिक लोककला आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची पर्वणी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिक आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरांचा प्रचार करणं, पर्यटनाला चालना देणं आणि स्थानिक रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी स्थानिक कला पथकांनी आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक लोककला, लोकनृत्य आणि लोकसंगीत यांचं सादरीकरण केलं. महिला बचत गटांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले असून स्थानिक कलाकारांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू आणि साहित्याच्या विक्रीचं दालनही तिथे उभारण्यात आलं आहे. या महोत्सवाला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पूर्ण सुंदर अरेंजमेंट इथे केलंय. प्लस नंदुरबारमध्ये जी आमचे खाद्यपदार्थ आहे किंवा ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स आहे किंवा जे बचत गट प्रॉडक्ट बनवतात त्याचं प्रदर्शनी पण आम्ही ठेवलंय. सो वी वॉन्ट टू पोझिशन की या वर्षात ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटीवर फोकस करून इथे निसर्ग पर्यटन आणि जे आदिवासी संस्कृतीचा संगम आहे त्याच्यावर थोडा जगातला अटेन्शन फोकस करायचं. राज्य सरकारनं मुस्लिम आरक्षण रद्द केलं हा अपप्रचार आहे असं